मेहता का उल्टा चष्मा. ये काकाजी बघा तरी कोण आलंय. अरे वा, कोण आले? सॉरी तोच ज्याच्या लग्नाचे लाडू खाण्यासाठी आपण सगळे आतुर झालो. ओ हो, पोपट आलाय. हो ये बेटा ये. अरे काकाजी, तुम्ही हा आय मास्क का घातलेला आहे आणि त्याच्यावर कूल डूड असं लिहिलंय. अरे वा, काय मस्त हा आहे. तो हातीभाऊंनी लावलाय आणि सांगितलंय की याने डोळ्यांना आराम अच्छा मिळेल. अच्छा अच्छा अच्छा. असो, बोल बेटा, कसं काय येणं झालं? तो जेठालाल खाली भेटला होता. तो जाता जाता बोलला की काकाजींची जरा काळजी घे, म्हणून तर मी तुमची काळजी घ्यायला इकडे आलो. लगेच हा, आलो. चल, चांगलं केलं. बोला, काय सेवा करू मी तुमची, सांगा. चहा बनवू का मी तुमच्यासाठी? बोला, माझ्या घरी येऊन मला चहा विचारतोय. नाही नाही, त्याचं काय, मी देखील चहा घेतला नाही ना, हा. म्हणून म्हटलं सगळ्यांना विचारू. म्हणून मी तुम्हाला, भिडे तू चहा घेणार का? पोपट बेटा, आपल्या तिघांसाठी चहा बनवणार. हा, चल चल, एक चल. मिनिट मी काय म्हणतोय, मी काकाजींसोबत कधीचा बसलोय तर तू त्यांच्यासोबत बस, मी चहा करून आणतो. हा हा ठीक आहे. हा. भिडे हा? ऐक ना, चहामध्ये ना दूध थोडं जास्त टाका. हा. आणि ऐक ना, हा. चहा पत्ती देखील जास्त टाका. हा. आणि तुला तर माहितीच आहे ना, मला चहात साखर सुद्धा जास्त लागते. मग तू चहा करून झाल्यानंतर तुझा आणि काकांचा चहा पहिला बाजूला ठेव. मग माझ्या चहात थोडी जास्त साखर टाकून दे. हा? बर. आणि ऐक, हा. चहाला चांगली उकळी आणा बाई. बघ, उकळलेला चहा चांगला जास्त लागतो. उकळण्यात आळस नको करूस मात्र. जरा एक मिनिट जागा दे. काय रे, काय झालं भिडे, बसलास का तू? तूच जाऊन चहा कर. अरे मी तर फक्त तुला सांगत होतो की मस्त चहा कसा बनवतात. तुला तर वाईट वाटलं. हा मग ऑब्व्हियसली ना पोपटलाल, तू किती इन्स्ट्रक्शन्स देतोयस भाऊ. त्यापेक्षा जाऊन तूच चहा बनव ना. आणि तसंही तू तर रोज चहा करतोस, मी कधी कधीच करतो. माझं लग्न झालंय ना. बघा ना काका हा कसा बोलतोय. अरे भाऊ, बरोबर तर बोलतोय. दूध चहा बनव ना. जा जा, जा. हा ठीक आहे, जातो. आणि हो पोपटलाल, जितक्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्यास ना, अगदी तसाच चहा कर. हा? हा. सॉरी 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 काकाजी, चुकून. अरे तुला का नाही दिसत आहे? तू पण चष्मा नाही लावलाय. नाही नाही, मी तर चष्मा लावलाय ना. तर मग मी जातो, चहा बनवतो. तुमचा पाय बरं आहे का? हा ठीक आहे, आता काय? साखर इथे आहे. चहापत्ती, ह्याच्यात तर चहापत्ती नाहीच आहे. दुसरं पाकिट कुठेतरी ठेवलं असेल. चहापत्तीचं दुसरं पॅकेट तर कुठे दिसत नाहीये. काकांना जाऊन विचारतो मी. अहो काकाजी, काढलात का? अरे भाऊ, कधीचा लावून ठेवला होता मी. तर आता थोड्या वेळासाठी काढून ठेवतो. चहा प्यायल्यावर लावेन परत. काकाजी, हा काका चहापत्ती संपलेली आहे आपल्याकडची. हा? हा जेठ्या पण ना, त्याला किती वेळा बोललोय की डब्यातली कुठली वस्तू संपत आली असेल तर डबा पुन्हा भरून ठेवला पाहिजे. तसं काकाजी एक बोलू का? हा जेठालाल निष्काळजी तर आहेच हा. माहितीये मला. पण काका, आता त्याच्या निष्काळजीपणामुळे तुम्ही चहा नाही पिऊ शकणार ना. का नाही पिऊ शकणार? किचन मध्ये चहापत्तीचं दुसरं पाकिट असेल. मी आता बघून येतो. हा? म्हणजे किचन मध्ये दुसरं पाकिट असेल, बघ. काकाजी, मी किचन मध्ये सगळीकडे पाहिलं, पण चहापत्तीचं पॅकेट मला कुठेच दिसलं नाही हो. हा मग जेठ्याला फोन करून विचारून घ्या कुठे ठेवलंय. अरे सोडा ना काका, मी आता अब्दुलला फोन करून नवीन पॅकेट मागून अरे घेतो. त्याची काही गरज नाहीये पोपटलाल. मी माधवीला फोन करतो, ती तिघांसाठी मस्तपैकी मसालेदार चहा घेऊन येईल. अरे नाही नाही, भेंडी मस्त राहू दे. माधवी बेटीला फोन करायची गरज नाहीये. मला हे नकोय की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास व्हावा. तसाही तुम्हा दोघांना त्रास होतोच आहे. काकाजी, याच्यात त्रास कसला? 2 मिनिटाचं तर काम आहे. अरे भाऊ, भेंडी मास्तर, गोष्ट 2 मिनिटं किंवा 2 तासांची नाहीये. जर घरात चहापत्ती पडलेली आहे तर बाहेरून का मागवायची? अरे मी बोललो तेवढं कर ना भाऊ. तू जेठ्याला फोन लाव आणि फोन स्पीकरवर ठेव. कारण ती चहापत्ती कुठे ठेवली आहे तो जेठ्या सांगेल ती जागा. तुमच्या दोघांच्या लक्षात नाही आली तर? हा 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 हा, ठीक आहे ठीक आहे. अरे भाऊ, थोडी तरी रिक्षा फास्ट चालव मित्रा. आम्हाला आमची नाही, तुमची काळजी आहे. चालव भाऊ, चालव. जशी चालवायची आहे चालव. थांबव भाऊ, रिक्षा थांबव. हा भिडे बोल. हा जेठालाल, आता चहा प्यायचा आहे आणि आता लक्षात आलं की चहा पावडर संपलेली. मग चहा पावडरचं नवीन पॅकेट कुठे ठेवलंस तू? भिडे, बापूजी तुझ्या जवळपास आहेत का? त्याला सांगू नकोस मी इथे आहे. हॅलो,
हॅलो. अरे तू अचानक गप्प का झालास? बापूजी तिथेच आहेत. नाही जवळ होते पण आता मी लांब आलोय. अरे भाऊ, तुम्ही लोक तिकडे बापूजींची काळजी करायला गेलायत की चहाची पार्टी करायला गेलायत? काय ते? अरे तू घरनं चहा पिऊन नाही आलास? जेठालाल, मी चहा पिऊन आलोय. काकाजींना चहा प्यायचा आहे. ओह, बापूजींना चहा प्यायचा आहे? हो, मग आता सांगशील का की चहा पावडरचं नवीन पॅकेट कुठे ठेवलंय? अरे भाऊ, चहापत्ती संपलेली आहे. बापूजी मला बोलले होते नवीन पाकिट आण म्हणून, पण मी विसरलोय. मग आता सगळ्यात आधी तर बापूजींना सांगू नकोस की चहापत्ती आणायला मी विसरलोय. आणि तू पोपटलालला अब्दुलच्या दुकानात पाठवून चहापत्ती मागवून चहा करून बापूजींना दे, ठीक आहे? जेठालाल काकाजी, काय काका काय? काकाजींना जेव्हा लक्षात येईल की पोपटलाल नाहीये तर ते विचारणार नाहीत की पोपटलाल कुठे गेलाय? नाही 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 विचारणार भाऊ. अरे का? अरे चष्म्याशिवाय त्यांना नीट दिसत नाही ना भाऊ. मग त्यांना कळणारच नाही की पोपटलाल गेलाय अब्दुलच्या दुकानात. आणि समजा त्यांनी विचारलं की पोपटलालचा आवाज का ऐकू येत नाहीये, तर सांगून टाक की पोपटलाल जरा बाथरूमला गेलाय. जेठालाल, तू एका शिक्षकाला खोटं बोलायला सांगतोस? नाही नाही, हे खोटं नाहीये. हे खोटं नाहीये तर मग काय? पोपटलाल अब्दुलच्या दुकानात जाणार आणि मी बोलणार की पोपटलाल बाथरूमला गेलाय. मग हे तर साफ साफ खोटं झालं ना. अरे बाबा, जे खोटं कोणाच्या भल्यासाठी बोललं जातं ते खोटं नसतं रे भाऊ. असं? या खोट्याने कोणाचं भलं होणार आहे बरं? बापूजींचं. या छोट्याशा सात्विक खोट्याने बापूजींना चहा प्यायला मिळेल ना भाऊ. बापूजी तुम्ही? हे आपली एक तर स्वतः खोटं बोलतोय, वरून दुसऱ्यांनाही खोटं बोलायला शिकवतोय. मी काय खोटं बोलणं शिकवलं बापूजी? सगळं ऐकलंय मी. ऐकलं? तर तुम्ही कसं ऐकलं? मी तर भिडेशी बोलत होतो. अरे जेठालाल, फोन स्पीकरवर होता आणि काकाजीने तुझं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. सॉरी बापूजी, मी ते चहापत्ती आणायला विसरलो. मग मला वाटलं की तुम्ही मला रागवाल म्हणून मी. अरे काय झालंय तरी काय तुला जेठ्या? माझा चष्मा आणायला विसरलास, चहापत्ती आणायला विसरलास, इतका निष्काळजी झालायस तू? नाही सॉरी बापूजी, मी आत्ता पटापट चहापत्ती घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने तुम्हाला कडक मसालेदार चहा करून देतो. मी पण पिणार हा जेठालाल. बेडे तू पण पिणार ना चहा? काय बोलतोस तू पोपटलाल? अरे जरा शांत राहा 2 मिनिट. अरे भाऊ जेठ्या, आता तू चहापत्ती घेऊन इथे आलास तर माझा चष्मा आणायला कधी जाणार? म्हणूनच तर मी म्हणत होतो ना बापूजी की पोपटलालला अब्दुलच्या दुकानावर पाठवून चहापत्ती मागवून घ्या, म्हणजे काय दोन्ही कामं होत जातील ना. हा ठीक आहे, मी पोपटला पाठवून चहापत्ती मागवून घेईन, पण तू माझा चष्मा लवकरात लवकर बनवून आण जेठ्या. मला लवकरात लवकर चष्मा पाहिजे आता. हो घेऊन येतो बापूजी. आज संध्याकाळी घेऊन येतो. नक्की घेऊन येतो. ठीक आहे, चल आता ठेवतो. सॉरी बापूजी, सॉरी. चल भाऊ, चल, झालं बोलणं. चल. काय झालं? काही पडलं? नाही काही नाही. अहो भाऊ, जरा लवकर चालवा ना. काय साहेब, आजकाल ज्याला बघावं त्याला घाईच लागलेली असते. वाईट नसेल तर एक गोष्ट सांगू का? बोला. काय ना, जे लोक घाई करतात ना ते आयुष्य जगण्याची मजाच नाही घेऊ शकत. कारण घाईत आयुष्य कधी निघून जातं लक्षातच येत नाही. आजकाल जितके रिक्षावाले भेटतात असं वाटतं सरळ हिमालयातून आत्मज्ञान प्राप्त करून मुंबईच्या कुशीत रिक्षा चालवायला लागलेत. हो शेठजी, मी चिमणलाल ऑपरेशनच्या बाहेरच थांबलोय, पण आज कोणी ग्राहक आलाच नाहीये ज्याला फसून मी तुमच्याकडे आणेल. जसं कोणी ग्राहक येईल मी त्याला फसून तुमच्याकडे घेऊन येईल. हा ठीक आहे. बस. अरे भाऊसाहेब, हे चिमणलाल ऑप्टिशियन कुठे आहे सांगू शकता का? मिळाला, आजचा गिराईक मिळाला. ते तिकडे पुढे. अच्छा, थँक्यू. एक मिनिट भाऊसाहेब, तुम्ही चष्मा बनवायला चाललायत? हो. चुकीच्या ठिकाणी चाललात, लुटले जाल. म्हणजे काय? कामही वेळेवर ना होणार आणि पैसेही खूप घेईल. अच्छा. अरे भाऊ, मी चष्मा बनवायला दिला होता, मला बोलला 4 तासात मिळून जाईल.
आज 4 दिवस झाले आहेत आजवर चष्मा मिळाला नाहीये. काय सांगताय काय? हो, आणि वरून 3,000 रुपये घेतले आहेत ते वेगळे. एका चष्म्याचे 3,000? हा, कमाल आहे. बापूजी तर म्हणत होते चिमणलाल ऑप्टिशियन कडूनच चष्मा बनवणार, आणि हा भाऊ तर म्हणतोय की चिमणलाल खूप वेळ घेतो. काय करू? भाऊसाहेब जास्त विचार करू नका. माझा जरा ऐका, चष्मा मॅल इथून अगदी जवळच आहे, जो 4 तासात चष्मा बनवून तुम्हाला देऊन टाकेल आणि फक्त 2,000 रुपये घेईल. अहो साहेब, मी चिमणलालला कंटाळून जाऊन चष्मा मॅल मध्ये चष्मा बनवायला दिला होता आणि 4 तासात माझा चष्मा आला. पण हा बघा, काय करू? चष्मा महल मध्ये बापूजींचा चष्मा बनवायला टाकू, पण त्यांनी तर चिमणलाल मधूनच चष्मा बनवायला सांगितलंय. जर तिथे नाही दिला तर ते रागावतील. नाही, चिमणलाल मध्येच देऊन टाकतो. या मी तुम्हाला दाखवतो चष्मा मॅल ऑप्टिशियन कुठे आहे. या. नाही, ठीक आहे. अरे अरे थांबा तर. चिमणलालजी, बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? माझ्या बापूजींचा चष्मा तुटलाय, तर एकसारखे 2 बनवायचे आहेत. ही त्यांच्या नंबरची चिठ्ठी आहे. तुम्ही फ्रेम आणली? नाही, फ्रेम तर ती वाली दाखवा जरा. ही बघा. ती जी वर आहे ती तिकडे, ती वाली. हा, ही बघा. हा, ही असे 2 बनवून द्या. ठीक आहे, ठीक आहे, होऊन जाईल. पण एका चष्म्याचे 2,500 रुपये लागतील. 2,500 जास्त नाही आहेत? अहो भाऊसाहेब, आमच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजीने चष्मे बनतात. 1 नंबरची क्वालिटी मिळेल तुम्हाला. ठीक आहे, मग करून द्या. ठीक आहे, तुम्ही उद्या याच वेळी या आणि तुमचे दोन्ही चष्मे घेऊन जा. नाही भाऊ, उद्या नाही, आज पाहिजे. काय, बापूजींकडे तसे तर 2 चष्मे होते, पण दोन्ही तुटले. आता त्यांच्याकडे एकही चष्मा नाही, आणि चष्म्याशिवाय तर तुम्ही समजू शकताय का वृद्ध माणसाला किती त्रास होत असतो. अच्छा, मी काय म्हणतोय, दोन्ही आज देऊ नका. एक आज देऊन टाका, एक उद्या द्या ना. ठीक आहे, 1 चष्मा मी तुम्हाला आज बनवून देतो. मग 4:30-5 वाजेपर्यंत होऊन जाईल ना? नाही, 4:30-5 नाही, तुम्ही 9-9:30च्या मध्ये या, तोवर होऊन जाईल. अरे बापरे, रात्री तर खूप लेट होऊन जाईल भाऊ. काय ना, ते बापूजी बिचारे खूप अस्वस्थ आहेत. काय बघा ना, संध्याकाळी होईल असं. संध्याकाळी करा ना. जर होऊ शकलं असतं तर मी तुम्हाला रात्रीचं का बोललो असतो? मी काय म्हणतोय, पाहिजे तर थोडा एक्स्ट्रा चार्ज घ्या ना, पण संध्याकाळी करून टाका. हा? चार्ज तर लागेलच. जो चष्मा मी तुम्हाला आज रात्री देणार आहे ना, त्याचे 500 रुपये एक्स्ट्रा लागतीलच. अरे ही काय गोष्ट झाली भाऊसाहेब, तुम्ही चार्ज पण एक्स्ट्रा घेताय, चष्मा पण लेट देताय. अहो, दुसरे लोक पर चष्मा पण लवकर देतायत आणि चार्ज पण कमी घेतायत. कोण? ते चष्मा मेलवाले 4 तासात चष्मा बनवून देतायत, आणि त्यांचा भाव पण फक्त 2,000 रुपये आहे. ठीक आहे भाऊसाहेब, मग तुम्ही तिथूनच बनवून घ्या. ही बोलण्याची पद्धत नाही आहे भाऊसाहेब. काय पद्धत नाहीये? नाही, खूप चुकीचं बोलतायत तुम्ही. मी काय चुकीचं बोललो? तुम्हीच बोललात ना की चष्मा महलवाले 4 तासात देतात आणि 2,000 रुपये घेतात. म्हणून मी बोललो की तुम्ही तिथूनच बनवून घ्या. एकदा तिथे जाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते किती फ्रॉड आहेत. 4 तासात काय, पण 4 दिवसात जरी त्यांनी चष्मा दिला ना, तर ते तुमचं नशीब समजा. अहो, 4 दिवस तर तुम्ही देत नाहीत लोकांना चष्मा. भाऊसाहेब, आजवर कधीच असं झालं नाही की आम्ही सांगितलेल्या वेळी चष्मा नाही दिला. अहो, आता थोड्या वेळापूर्वी मला एक माणूस भेटला होता. त्याने इथे तुमच्या दुकानात चष्मा बनवायला दिलाय. 4 दिवस झाले अजून तरी तुम्ही दिलेला नाहीये त्याला, आणि 2,500 घेतले ते वेगळे. हं? तो तर मला किती म्हणत होता की नको, चिमणलाल मध्ये चष्मा नका देऊ बनवायला, पण मी त्याचं बोलणं ऐकलं नाही आणि इकडे आलो. आता तुम्ही मला म्हणताय की नाही, जा चष्मा मेल मध्ये जाऊन चष्मा बनवून घ्या. मग भाऊसाहेब, मी तुम्हाला आता काय म्हणू? तुम्ही तर समजून घ्यायला तयारच नाही आहात. मी तुम्हाला खूप प्रेमाने, खूप शांततेत समजावलं की जर आज तुम्ही चष्मा घ्याल तर तुम्हाला 3,000 रुपये लागतील, आणि जर तुम्ही उद्या घ्याल तर तुम्हाला 2,500 रुपये लागतील. मग याच्यात मी काय चुकीचं बोललो तुम्ही सांगा ना. हे बघा भाऊसाहेब, मी तुम्हाला खूप प्रेमाने समजावतो. जर तुम्हाला चष्मा बनवायचा असेल तर बनवून घ्या, नाही तर निघा आता. निघा आता? हे बघा भाऊसाहेब, मी पण एक व्यापारी आहे, इलेक्ट्रॉनिक शोरूमचा मालक आहे, पण मी कधी माझ्या कस्टमरच्या सोबत असा उद्धटपणे नाही बोलत की घ्यायचंय तर घ्या, नाही तर निघा. हो, एवढा कसला माज आहे तुम्हाला? फक्त 1-2 तास मी चष्मा लवकर मागतोय, तर तुम्ही म्हणताय की बनवायचं तर बनवा, नाही तर निघाय का ना. अहो, डोकं फिरलं होतं माझं, जे मी चष्मा मिळेल सोडून इथे तुमच्याकडे आलो चष्मा बनवून घ्यायला. आता तर मी आयुष्यात कधी इथून चष्मा नाही बनवून घेणार. चष्मा महल जिंदाबाद.
जा बेटा, बनवून घे चष्मा महल मधून चष्मा. रडत रडत माझ्याचकडे येशील. काय सांगू सेठजी, तो आपल्या जाळ्यात फसलाच होता, पण लास्ट मिनिटला हातातून निघून गेला. मुरली, जर असे तुझ्या हातून कस्टमर एक एक निघत गेले ना, तर एक दिवस आपण मार्केटमधून निघून जाऊ. अजिबात कामात लक्ष लागत नाहीये तुझं आजकाल. शेठजी, मुरलीचं काम एकदम एवन असतं. ते बघा समोर, हे तेच गिरायक आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. सरळ आपल्या दुकानाकडे चालत येतोय. अरे मग उभा काय, जा जाऊन लप जा जा जा. या ना या ना. मी तुमची काय मदत करू शकतो? चष्मा बनवायचा आहे. नवीन बनवायचा आहे की जुनाच बनवायचा आहे? जुनाच नवीन बनवायचा आहे. म्हणजे माझ्या बापूजींचा जुना चष्मा होता, तो तुटला आहे, तर त्याच सेम नंबरचा नवीन बनवून घ्यायचा आहे. हो हो बनेल ना. जर मी 2 चष्मे एकत्र घेतले तर काही डिस्काउंट मिळेल सॉरी, आम्ही डिस्काउंट नाही देत. का? हे बघा साहेब, आम्ही चष्मा बनवण्याचं काम जे आहे ना, ते समाजसेवा म्हणून करतो. कारण आम्ही असं मानतो की जीवनामध्ये डोळ्यांपेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही. हो हो, खूप मोलाची गोष्ट बोललात तुम्ही भाऊसाहेब. थँक्यू. म्हणून जेवढे गरजेचे असतात आम्ही तेवढेच पैसे घेतो. अच्छा, बरं, पण हा चष्मा तयार होऊन रेडी कधी मिळेल? 4 तासात. 4 तासात? हो हो, 4 तासामध्ये होईल. आजकाल लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली आहे ना, सगळं कम्प्युटराइज झालंय. म्हणूनच 4 तासात मिळेल तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. मग ही बापूजींच्या नंबरची चिठ्ठी आहे. हा. हा? बनवून द्या. हा? हा, आणि फ्रेम? फ्रेम हा, ही जी आहे ना, ही? हा हा, तीच. ठीक आहे, तुम्ही 4 तासांनी या मग. ओके. हा, 1 मिनिट भाऊ, ऍडव्हान्स पाहिजे. हो हो, बोला, किती देऊ? पूर्ण? पूर्ण? ते काय आहे ना भाऊसाहेब, आमचं नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे. आम्ही याच्यातून 1 रुपयाही फायदा नाही कमवत. उद्या तुम्ही ऑर्डर देऊन चष्मा घ्यायला नाही आलात तर आमचं तर नुकसान होऊन जाईल ना. म्हणजे कशात काही नाही आणि फाटक्यात पाय. हो, बरोबर आहे. सॉरी. ठीक आहे. तर 4 तासांनी येतो चष्मा घ्यायला. हा? हो. पाहिलं सेठजी, माझा फसवलेला मासा जाळात अडकला. आता काढा माझं कमिशन. अरे वा मुरली, तू तर कमालच केलीस. हा, अहो मुरली कमालच करत असतो नेहमी. आता याच्या वडिलांचा चष्मा तर उद्याच मिळेल, तोही स्वस्त काचांचा. चला, आज बापूजींचे चष्मे 4 तासात बनून रेडी होऊन जातील. ही चांगली बातमी बापूजींच्या कानावर घालतो. वा पोपट बेटा, चहा खूप मस्त होता. थँक्यू थँक्यू. अहो या थँक्यू काय म्हणताय तुम्ही? काय नाही नाही नाही, बरोबर आहे. इतका मस्त चहा तर मला सुद्धा करता आला नव्हता. अरे तू पण ना. हा, एक हा, मिनिट, फोन आलाय आणतो, बघ. हा. हा घ्या काकाजी. हॅलो. हा बापूजी. हा बोल जेठ्या. बापूजी, एक चांगली बातमी द्यायला फोन केलाय. अरे वा, तुला ती मोठी ऑर्डर मिळाली? नाही नाही, मी तर अजून दुकानात पोहोचलोच नाहीये बापूजी. हैं? मग तू कुठे आहेस? मी तुमचा चष्मा बनवायला चष्म्याच्या दुकानात गेलो होतो. तर चांगली बातमी ही आहे की तुमचा चष्मा 4 तासात तयार होऊन जाईल बापूजी. हैं? अरे वा जेठ्या, ही तर तू खूप चांगली बातमी दिलीस. हा हो हो बापूजी, बस आता 4 तासांचा खेळ आहे बापूजी. 4 तासांनंतर तुमची सगळी कटकट निघून जाईल. हा. अच्छा जरा ऐक, येताना जरा सांभाळून ये. हा. त्या रिक्षा मध्ये माझा चष्मा विसरू नको येऊ. नाही बापूजी, रिक्षात का विसरेन मी? अरे भाऊ, आजकाल तुझा विसरण्याचा काळ चाललाय ना, म्हणून. नाही 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 बापूजी, नाही विसरणार, नाही विसरणार. मला हे सांगा की तो भिडे आणि पोपटलाल तुमची नीट काळजी तर घेतायत ना? हा हा एकदम. आणि आता चहाही बनवून प्यायलो. वा 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 वा. अच्छा ऐक जेठ्या, आता तू लवकर दुकानात जा आणि ऑर्डर मिळाल्याची मोठी बातमी पण लवकरच दे. हा हो हो बापूजी, हो हो, ओके. हा हा. काय झालं काकाजी, तुम्ही खुश दिसताय? अरे जेठ्याने आता सांगितलं की माझा चष्मा 4 तासात मिळून जाईल. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. काय झालं काकाजी, तुम्ही खुश दिसताय? अरे जेठ्याने आता सांगितलं की माझा चष्मा 4 तासात मिळून जाईल. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. अरे घे, या बातमीवरून आठवलं पोपट बेटा, आज सकाळपासून मी पेपर वाचलेलाच नाही.
ते काय आहे ना की रोज सकाळी चहा प्यायल्यानंतर मला पेपर वाचण्याची सवय आहे. तर आज पेपर वाचू शकलो नाहीये तर थोडा अस्वस्थ वाटतंय रे. अहो मग तुम्ही अस्वस्थ का होताय? आम्ही आहोत ना. हा आज आम्ही तुम्हाला पेपर वाचून हो दाखवतो ना. अगदीच का नाही. या तिकडे बसूया. चला 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 या 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 इकडे. हा त्यात काय एवढं. अरे वाच. काय झालं, वाचत का नाहीयेस? काकाजी हा पेपर गुजरातीमध्ये आहे ना आणि मला गुजराती तर वाचायला येत नाही. भिडे तू थोडी गुजराती बोलतोस ना. घे घे तू वाच. मला गुजराती बोलता येतं पण मी वाचू शकत नाही काकाजी. ठीक आहे, जाऊ दे. मी बसतो असाच बसतो. अहो काकाजी पण मला इंग्लिश वाचता येतं ना. मी एक काम करतो, क्लब हाऊस मध्ये जातो, इंग्लिश पेपर घेऊन येतो, तुम्हाला वाचून दाखवतो आणि जर तुम्हाला कळणार नाही ते तुम्हाला मराठी समजावून सांगतो. अरे एक मिनिट. अरे एवढं सगळं करायची काहीच गरज नाहीये. माझ्या फोन मध्ये ना न्यूजचं एक ऍप आहे. मी त्याच्यातला सगळा समाचार तुम्हाला सांगतो ना. घ्या, मग. हा, हे बरं आहे. ऐका हा काकाजी. प्रशासनाच्या मोठमोठ्या आश्वासनानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. नाही खड्डे तर पडतातच पण दरवेळी प्रशासन वचन देतं की यावेळी पावसाळ्यात मुळीच पाणी साचणार नाही. पण जरा पाऊस पडला नाही की सगळीकडे पाणी साचायला सुरू. लोक बसतात, त्यांच्या गाड्या देखील तिकडे फसतात. हा पण यात फक्त प्रशासनाचा दोष नाहीये भाऊ. आपण सुद्धा दोषी आहोत. आपण इकडे तिकडे कचरा फेकत राहतो, मग तो कचरा नाल्यामध्ये जाऊन जमा होतो आणि पावसामध्ये मग तेच नाल्यातलं पाणी रस्त्यावर येऊन साचतं. त्यामुळे पाणी भरणारच ना. नाही बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्य बोललात काकाजी. अजून सांग. बस चांगलं चालू आहे. अरे भाऊ अजून काही बातमी वाचून दाखव असं म्हणतोय. सॉरी हा. शहरामध्ये वाढले आहेत स्कूटर चोरीचं प्रमाण. स्कूटर चोर गँग पासून सामान्य नागरिक त्रस्त. आपल्या घराच्या खाली पार्क करण्यासाठी घाबरतायत लोक. बघा हो ही गोष्ट मात्र खरी आहे. शहरात चोऱ्या फारच वाढल्यात. ए बाबा भिडे तू तुझ्या सखारामची काळजी घ्या. ए काय बोलतोय पोपटला. नाही आजच मी कुल्लूप आणि साखळी घेऊन येतो आणि सखारामला बांधूनच ठेवतो. हा. अरे सरांचा फोन. हॅलो हा सर. ओ अच्छा सर. आत्ता नाही येतो ना सर. ओके सर. इतकं काय सर करत होता. अरे बाबा एडिटर साहेबांचा फोन होता. आत्ताच्या आत्ता मला ऑफिस मध्ये त्यांनी बोलवलंय. मला जावं लागेल बाबा. पोपटला तू काकाजींना असं एकटं टाकून नाही जाऊ शकत. अरे बाबा जाणं माझं गरजेचं आहे. पण इतकं काय गरजेचं आहे. अरे बाबा नेताजींची रॅली चालली होती. चालता चालता नेताजींचा ट्रक त्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडला आता आणि मला कव्हरेजसाठी बोलवलंय. अरे पोपटलाल नेताजींनी खड्ड्यात पडून खड्ड्याला आधीच कव्हर केलंय. तू जाऊन अजून काय कव्हर करणार. अरे बाबा विनोद कुमार मला खड्डा कव्हर करायला नाही जायचं आहे. मला न्यूज कव्हर करायला जायचं आहे आणि नाही गेलो ना तर नोकरीवरून काढून टाकतील मला. अरे नाही पोपट बेटा तू चिंता करू नको. तू जा कामावर जा. हा भेंडी मास्तर आहे ना माझी काळजी घ्यायला. कामाला कधीच नाही म्हणायचं नाही. जा. तुम्ही अगदी बरोबर बोललात काकाजी. चला भिडे मी जातो. अरे काय चल पोपटला नको जाऊ ना. अरे काय नको जाऊस भिडे. मला जावं लागेल नाहीतर माझी नोकरी हातातून अरे जाईल. नाही थांब कुठे चाललंय. असं थोडीच कोणाची नोकरी जाते. अरे म्हणजे जेठालाल आल्यानंतर आपण दोघं सोबत जाऊ ना. काकाजी एकटेच आहेत घरात. अरे कुठे एकटा आहेस तू. अरे तू आहेस पूर्ण सोसायटी तुझ्या सोबत आहे. हा अरे भाऊ भेंडी मास्तर त्याला जाऊ दे ना कामावर. त्याचं महत्वाचं काम आहे. तू जा पोपट बेटा जा. नाही, नाही, मी यासाठी म्हणत होतो काकाजी की एकापेक्षा दोन बरं ना. तुमच्यासाठीच चांगलं आहे. अरे नाही भाऊ नाही. मला नाही वाटत की माझ्यामुळे कुणाच्या कामाचं नुकसान व्हावं. पोपट बेटा तू जा. माझी काळजी घ्यायला भेंडी मास्तर आहे ना. तू जा. पण काकाजी एक काम कर तू सुद्धा जा. जा तू सुद्धा जा. हा मला कोणाचीच गरज नाही. मी एकटा राहू शकतो. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. तू जा पोपट बेटा याला सुद्धा सोबत घेऊ. नाही नाही नाही, काकाजी मी थांबतो. मी नाही जाणार. तू जा पोपटलाल. चला काकाजी मी निघतो. हा भिडे लक्ष ठेवा हो, हो. त्यांच्या. झालं. आता मला काकाजींना एकट्यालाच सांभाळावं लागणार. जराशी चूक झाली ना तर जेठालाल मला ऐकून दाखल. अरे बापरे आयमास घातलाच नाही. काकाजी बराच वेळ झाला तुम्ही आयमास्क नाही घातलाय. हा घालून ठेवा ना नाहीतर तुमच्या डोळ्यांना त्रास होईल. अरे नाही नाही भेंडी मास्तर याला घातल्याने त्रास होतो मला. मला नाही घालायचा मास्क. हे काका
पंकजी कोणाचं ऐकतच नाही. काय झालं रे? नाही काही नाही. जेठालाल, तू लवकर चष्मा बनवून ये, म्हणजे मी घरी जाऊ शकेन. बागा, आज काय जेवण केलंयस जे पचवण्यासाठी चक्रा मारतोयस? नाही नाही नट्टू काका, मी जेवण पचवण्यासाठी चक्रा मारत नाहीये, गोष्ट पचवण्यासाठी चक्रा मारतो आहे. कोणती गोष्ट पचत नाहीये? हेच की 12:30 वाजत आलेत पण शेठजी अजून दुकानात आले नाहीयेत. जर तो भगवान भरोसे हॉस्पिटलवाला कस्टमर येऊन निघून गेला तर फार मोठं नुकसान होऊन जाईल. शेठजी स्वतः शेठजी आहेत, त्यांना तुझ्यापेक्षा जास्त दुकानाची चिंता आहे. शेठजी आता येतच असतील. बघ, शेठजी आले. अभिनंदन शेठजी, अभिनंदन. काय झालं? तुमचं आयुष्य 100 वर्षाचं असेल. आम्ही आताच तुमची आठवण काढली आणि तुम्ही आले. का माझी का आठवण काढत होता? खरं तर बागा आठवण काढत होता. शेठजी, मला काळजी वाटत होती. ती पार्टी मीटिंग साठी येणार आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत पोहोचला नाही. हो शेठजी, नॉर्मली जेव्हा कोणी पार्टी मीटिंग साठी येणार असते तेव्हा तुम्ही वेळेच्या आधी येतात आणि आज तुम्ही वेळ लावला. हा, उशिरा उठलात. हो, तुझ्याचमुळे. मी काय केलंय? अरे काय केला वाल्या? अरे तुझ्या स्वप्नाच्या मुळे रात्रभर झोपलं कोण आहे? शेठजी, या गोष्टीसाठी आधी सुद्धा तुम्ही बागावर रागावले आहात. हा, आणि मोठे सयाने सांगून गेले आहेत की एकाच चुकीची शिक्षा तुम्ही 2 वेळा नाही देऊ शकत. आणि मी तर अरे हो बस भाऊ, ठीक आहे. अच्छा नटू काका, ते भगवान भरोसे हॉस्पिटल वाले आले नाहीत अजूनपर्यंत? नाही, ते अजून तरी आले नाहीयेत, पण त्यांच्या पाहुणचाराची तयारी पूर्ण झालीये. काय तयारी काय झालेली आहे? इथे नाही, गोडाऊन मध्ये. अरे हे काय एवढा सगळा नाश्ता? शेठजी, आपल्यापैकी कुणाला माहित नाहीये की भगवान भरोसे हॉस्पिटलचे मालक कोणत्या प्रांतातले आहेत. त्यामुळे आम्ही नॉर्थ आणि साऊथ, ईस्ट आणि वेस्ट सगळ्या ठिकाणाचे खाण्याचे पदार्थ मागून घेतले. अरे भाऊ, मुंबईमध्ये सगळे लोक सगळ्या प्रांताचं खातात ना बाबा. जर जास्त मागवायचं होतं तर 2 वेगवेगळ्या व्हरायटी मागवायच्या ना. एवढं सगळं मागवायची काय गरज होती? एवढं सगळं कोण खाणार आहे? शेठजी, तुम्ही खात नाही याचा अर्थ असा नाही की कुणीच खात नाही. आता बागाला सांगा, उभ्या उभ्या सगळंच खाऊन टाकेल. नाही बागा? अरे भगवान. अरे आलो 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 मी. हा काय? हा, नमस्ते. आपण मी भगवान भरोसे हॉस्पिटलचा मालक भगवान दास. अरे नमस्ते नमस्ते. मी जेठालाल गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक. आणि ही आहे आमची सेक्रेटरी लक्ष्मी. हा, नमस्ते लक्ष्मीबेन. नमस्कार नमस्कार. 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 या बसा. सगळ्यात आधी नाश्ता करा, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करू, ठीक आहे? नाही नाही, नाश्ता नाही करायचा. नाही नाही नाही, तुम्हाला नाश्ता करावाच लागेल. हे सगळं आम्ही खास तुमच्यासाठी मागवलं आहे. हा, हो. नाही नाही, आज माझा उपवास. अरे हो, भगवान स्वतः थोडेच कोणी उपवास ठेवतात. हा, त्यांचे भक्त लोक उपवास ठेवतात. तुम्हाला खावा लागेल. हा, नाही नाही, खरंच आज माझा उपवास आहे. आज मी नाही खाऊ शकत, सॉरी. तर मग लक्ष्मीबेन तुम्ही खा ना. तुम्ही तर खाऊच शकता ना. नाही नाही, सॉरी, मी डाएटवर आहे. अरे बापरे, मग आता हे सगळं कोण खाणार? डोंट वरी बागा, हे सगळं मगनला सांगून पॅक करून घेऊ आणि भगवानजींना पार्सल देऊन टाकू. आज उपवास आहे ना, उद्या तर खाऊच शकतात ना. नट्टू काका. जोकिंग जोकिंग जोकिंग. जोकिंग. हो हो हो, हे जोक करतायत. त्या चला आपण दुकानात जाऊया. तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलसाठी जो कुठला टीव्ही पाहिजे ना, त्याचं सॅम्पल पण दाखवतो आणि कोटेशन पण देऊन टाकतो. हा, अहो चला. नाही नाही जेठा भाऊ, त्याची काहीच गरज नाहीये. मी मार्केट मधून माहिती काढली आहे. तुमचे रेट मार्केटमध्ये सगळ्यात कमी आहेत. लक्ष्मी, हे घ्या तुमच्या ऍडव्हान्स पेमेंटचा चेक. अरे थँक्यू मॅडम. थँक्यू भगवान भाऊ. थँक्यू. वेलकम. आता तुम्ही लवकरात लवकर 32 इंचाचे 50 LED टीव्ही पाठवून द्या.
हा मॅडम 2 दिवसात डिलिव्हरी होऊन जाईल. डिलिव्हरीची चिंता बिलकुल करू नका तुम्ही. हा अजून बोला. नाही नाही आता निघतो. नाही मी काय म्हणतो की तुमचा उपवास आहे ना, तर मी काहीतरी फराळ मागवून घेतो ना. नाही 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 ज्यूस तर पिऊ शकता ना तुम्ही उपवासामध्ये. नाही 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 त्याची काही गरज नाहीये. नेक्स्ट टाइम. अरे ओके येतो मी. बाय बाय. ओके ओके थँक्यू भगवान भाऊ. थँक्यू मॅडम. थँक्यू. अहो काकाजी तुम्ही मास्क का काढून टाकला? घालून ठेवा ना. अरे नाही घालायचंय मला हे घालून थकलोय मी. ठीक आहे काही हरकत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा. अरे काय झोपून घ्या भेंडी मास्तर, ही काय झोपायची वेळ आहे? झोप तर आली पाहिजे ना. हे जोपर्यंत माझा चष्मा येत नाही ना तोपर्यंत मला आराम वाटणार नाही. अहो काकाजी तुम्ही एक काम करा, तुम्ही माझा चष्मा घाला. अरे भाऊ तुझा चष्मा मी का घालू? काकाजी माझा सुद्धा नंबरचा चष्मा आहे. नाही मान्य आहे आपला दोघांचा नंबर वेगळा आहे, पण तुम्ही घालून तर बघा, कदाचित तुम्हाला बरं वाटू शकतं. या हा एक या. मिनिट घालतो. एक मिनिट घालून बघा. हा कसं दिसतंय? दिसतंय ना आता सगळं स्पष्ट दिसतंय? अरे काय स्पष्ट दिसतंय? काहीतरी विचित्र विचित्र दिसतंय मला तुझ्या चष्म्यामुळे. मला आता लवकर चष्मा माझा पाहिजे. माझ्या डोळ्यांना आता जळजळ पुन्हा व्हायला लागली. ओ आता तुमच्या डोळ्यांमध्ये जळजळ होते. थांबा मी लगेच आय ड्रॉप टाकतो. तसंही वेळ झाली आहे ड्रॉप टाकण्याची. चला झोपा. अरे नाही त्याची गरज नाहीये, तू असं बसल्या बसल्याच घाल. अच्छा डोळे उघडा. हा हा टाकतो. अरे काय केलं भेंडी मास्तर तू? तोंडामध्ये टाकून दिला. नाही काकाजी मी जाणून बुजून नाही केलं ते. मी तुमच्या डोळ्यातच ड्रॉप टाकणार होतो, पण तुम्हाला शिंक आली म्हणून तुमची मान मागे गेली आणि त्यामुळे चुकून ड्रॉप तुमच्या तोंडात गेला. किती कडू आहे रे. अहो चव सोडा काकाजी. मला भीती आहे की हा आय ड्रॉप तुमच्या तोंडात गेला तर काही रिॲक्शन नको व्हायला. अरे काय नाही होणार भाऊ. जा पाणी घेऊन ये. पाणी. नाही पाणी नाही काकाजी. पाणी आय ड्रॉप सोबत मिक्स झालं आणि काही भलतच झालं तर? नाही मी हाती भाऊंना फोन करतो आणि त्यांना विचारतो काय करू शकतो. भिडे मास्तर. हा हॅलो भिडे मास्तर बोला, कसे आहात? मी मुळीच बरा नाहीये हाती भाऊ. का काय झालं? मी चंपक काकांच्या घरी आहे. तुम्ही जे आय ड्रॉप दिले होते ना त्यांच्या डोळ्यात टाकण्यासाठी, हा ते चुकून 2 थेंब त्यांच्या तोंडात पडले. तोंडात? अरे भिडे मास्तर औषध तोंडात कसं काय गेलं? अहो ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो. आता मला भीती आहे की काकाजींना काही व्हायला नको. तुम्ही लवकर इथे या ना. मी आलो असतो भिडे मास्तर, पण आता मी एका पेशंटच्या घरी व्हिजिटला आलो. अरे देवा आता. भिडे मास्तर तुम्ही काळजी करू नका. मी काकाजींना जे ड्रॉप्स दिले होते ना ते आयुर्वेदिक आहे. जरी 2-3 ड्रॉप्स तोंडात गेले असतील ना तरी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही एक काम करा, काकाजींना 2-4 ग्लास पाणी पाज. 2-4 ग्लास पाणी? हो. बापरे काकाजींना एवढं पाणी पाजलं तर सारखं सारखं त्यांना बाथरूमला जावं लागणार. आणि जर देव न करो बाथरूम मध्ये ते पडले तर? हॅलो भिडे मास्तर कुठे हरवला? हो आहे इथेच आहे. हाती भाऊ त्यांना 4 ग्लासांऐवजी अर्धा किंवा 1 ग्लास पाणी दिलं तर चालेल ना? हो चालेल. आणि काहीही गरज लागली तर मला कॉल करा. हो नक्की हा. थँक्यू. काकाजी हाती भाऊंनी सांगितले की चिंता करण्याची काहीच गरज नाही. अरे मला कुठे चिंता लागली होती? चिंता तर तुला लागली होती. हो आणि त्याने सांगितले की ते आय ड्रॉप जे आहेत ना ते आयुर्वेदिक आहेत. बघा तेच पिऊ. नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तो आयुर्वेदिक ड्रॉप आहे ना, तर तुम्ही थोडंसं पाणी प्या, सगळं काही ठीक होऊन जाईल. हो आणि थोडं नाही भाऊ, 2 ग्लास पाणी घेऊन ये. मला फार तहान लागली. नाही 2 ग्लास नाही काकाजी, त्यांनी अर्धा किंवा 1 ग्लास पाणी प्यायला सांगितलंय, जास्त नाही. अरे हो भाऊ तू 1 ग्लास पाणी घेऊन ये, पण लवकर घेऊन ये. हो आणतोय. काय झालं? काय नाही. हे घ्या काकाजी. अहो एक मिनिट पडे. भेंडी मास्तर हा. बस. काय झालं काकाजी? सॉरी हा, माझ्यामुळे तुला फारच त्रास होतोय. अहो नाही काकाजी मला मुळीच त्रास होत नाहीये. तुम्ही काळजी करू नका. नाही तू किती नाही म्हणालास तरी मला दिसतंय तुला त्रास होतोय. तुम्हाला दिसतंय? म्हणजे
मला समजतंय तुला त्रास होतोय. नाही नाही काकाजी, मला मुळीच त्रास होत नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हेनी मास्तर, थँक्यू. तू माझी काळजी घेण्यासाठी इथे आलास. अहो तुम्ही थँक्यू का म्हणताय काकाजी? हे तर माझं कर्तव्य आहे. आता मी तुमच्या डोळ्यात आय ड्रॉप टाकतो. हा. हा. काकाजी, आता मी तुमच्या डोळ्यात आय ड्रॉप टाकतोय. हा. आता तुम्हाला शिंक तर येत नाहीये ना? नाही नाही नाही. नक्की ना? हा. हा. हा, आता जरा वर बघा. हा. काकाजी, आता तुम्ही शांतपणे इथे बसा. हा? हा. या आरामात. हा? हा. हा, हे घ्या. थँक्यू हेनी मास्तर. ए, फोन वाजला. हो, ऐकला मी काकाजी. तुम्ही कुठे चाललात? तुम्ही इथेच बसा, मी बघतो. तुम्ही हलू नका प्लीज. हा? जा. हॅलो. हा, मी तिवारी बोलतोय. चंपक घरी आहे? हो, एक मिनिट. एक मिनिट. काकाजी, हा. कुणीतरी तिवारीचा फोन आहे. हा दे. एक मिनिट. मी स्पीकरवर ठेवतो, तुम्ही बोला. हा, बोला. हा तिवारी बोल. अरे चंपक, काय चाललंय? चष्मा बनला तुझा? अरे कुठे रे भाऊ, नाही तयार झाला अजून. बरं, हा जेठा सकाळी सगळ्यांच्या पाया पडून नमस्कार करत होता, पण आता मी फोन केला आणि मी बोललो की मी तिवारी बोलतोय, तर त्याने मला ओळखलं नाही आणि नमस्ते वगैरे पण नाही केलं. अरे नाही नाही, तो जेठ्या नाही, तो त्याचा मित्र आहे. आमच्या सोसायटीत राहतो, भेंडी मास्टर. भिडे काकाजी. हा, आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. बस. थँक्यू थँक्यू. तर तो त्याचा मित्र आहे. जेठ्या तर बाहेर गेला. वा, काय मुलगा आहे. बापाचा चष्मा तुटलाय, बापाला नीट दिसत नाही आहे आणि अशा अवस्थेत पोरगा बापाला सोडून निघून गेला. अरे नाही भाऊ, नाही, तशी गोष्ट नाहीये. ते जेठ्याला दुकानात फार महत्वाचं काम होतं ना, तो तर जायला नाही म्हणत होता. मीच त्याला म्हणालो की जा भाऊ, एवढं जरुरी काम आहे तर दुकानात जा, आणि त्यामुळे तो त्याच्या मित्राला इथे सोडून गेलाय. तुझी ही गोष्ट ऐकून मला माझा बाप, माझा दुश्मन टीव्ही सिरियलचा एक एपिसोड आठवतोय, ज्यात एक मुलगा काही कारणाने त्याच्या मित्राला आपल्या बापाकडे सोडून जातो. मग तो मित्र त्याच्या बापाचा मर्डर करतो. ए बाबा, मला तुझ्या फालतू सिरियलची गोष्ट नाही ऐकायची. सरळ सरळ सांग ना भाऊ, फोन कशासाठी केलेला आहे? अरे मी तुला काहीतरी सांगायला फोन केलाय. अरे मग तेच म्हणतोय ना, कशासाठी फोन केलाय? तुला आठवतं, आज सकाळी नाथा पार्क मध्ये दुःखी होता. हा. त्याच्या दुःखी असण्याचं कारण मिळालंय. अच्छा, काय? कारण असं आहे की तो त्याचा बीपी मोजू शकत नाहीये. म्हणजे असं आहे की त्याच्याकडे बीपी मोजण्याची मशीन नाहीये, आणि तू त्याला वचन दिलं होतं की 70च्या वाढदिवसाला तू त्याला बीपी मोजण्याचं इलेक्ट्रॉनिक मशीन देशील. आठवतंय तुझं वचन? अरे ए भाऊ, नाट्या, काय करतोय? जरा आरामात पी. अरे मी काहीच पितोय कारण मला डॉक्टरकडे जायचं आहे. का? आजकाल माझं बीपी वर खाली होत असतं, त्यामुळे रोज डॉक्टरकडे चेकअप साठी जावं लागतं. अरे नाट्या, अरे तू एक बीपी चेक करण्याचं मशीन का खरेदी करत नाही? मग तुला डॉक्टरकडे जाण्याचं झंझटच नाही. घरी बसूनच आरामात बीपी चेक करू शकतोस तू. बीपीचं मशीन फार महाग आहे चंपक, आणि प्रत्येक गोष्टीसाठी मुलाकडे पैसे मागणं चांगलं वाटत नाही. तुझी अडचण मी समजू शकतो. हे नाट्या, तुझा 70वा वाढदिवस येतोय ना? मी एक काम करतो, तुझ्या 70व्या वाढदिवसाला मी तुला बीपी चेक करण्याची मशीन गिफ्ट करतो. मग तू आरामात घरीच बसून बीपी चेक करू शकतोस. डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. अरे बापरे, ही तर माझ्याकडून फार मोठी चूक झाली. चूक झाली की इलेक्ट्रॉनिक मशीनचा रेट तुला माहित पडला? अरे जा जा आता, असं काही नाहीये. अरे चंपकलालचं वचन असतं. जर माझा चष्मा तुटला नसता ना, तर आत्ताच्या आता जाऊन बीपी मशीन खरेदी करून त्याला देऊन आलो असतो. गोष्ट तुझी खरी आहे, पण भेट ही वाढदिवसाच्या दिवशीच दिली जाते. नंतर भेटीची काहीच किंमत राहत नाही. हा भाऊ, माहितीये. आता थोड्याच वेळा जेठा माझा चष्मा घेऊन येईल, मग मी स्वतः जाईन त्याच्यासाठी बीपी मशीन घ्यायला आणि त्याला देऊन येईन. तू बघून घे बाबा काय करायचंय. बीपी मशीन नाही मिळाली तर त्याचा बीपी वाढायला नको. नाही, आता काहीही होऊ दे, कोणतेही संकट येऊ दे, तू नात्याला फोन करून सांगून टाक की हा चंपकलाल जयंतीलाल गडा हा संध्याकाळ व्हायच्या आधी त्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून बीपी चेक करायचं इलेक्ट्रॉनिक मशीन देऊनच राहील. ठीक आहे भाऊ, मी फोन ठेवतो.
हे सगळं जेठ्यामुळे झालंय. ना तो माझा चष्मा तोडता आणि ना मी बोलणी ऐकली असता. काकाजी आता तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. थोड्या वेळात जेठालाल चष्मा घेऊन येईल, मग त्याच्याबरोबर तुम्ही जाऊन या. वा 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 बघा, गोडाऊन मध्ये नाश्ता करायची मजाच वेगळी हो आहे. नट्टू काका, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. अच्छा नट्टू काका, मी निघतो हा. कुठे निघालात शेठजी? ते बापूजींचे चष्मे तयार झाले असतील ते घ्यायला चाललोय. ठीक आहे शेठजी. विजयी भाऊ हं? म्हणजे डोंट वरी, विजय तुमचाच होईल. अरे मी काय थोडीच लढाई करायला निघालोय. तुमचा विजय होईल काय? नो शेठजी, इट्स अ वे ऑफ सेइंग की तुम्ही जे काम करायला चाललात त्यात तुमचा विजय होईल. अच्छा, मी ते चष्मे घेऊन तिकडनंच मग घरी निघून जाईन ना. तुम्ही पण वेळ झाले की मग दुकान वाढवून घरी निघून जा. या शेठजी, दॅट गोज विदाउट सेइंग. डोंट वरी, बी हॅपी. या. चला नट्टू काका. शेठजी, आता तो माणूस त्याच्या बापूजींचा चष्मा घ्यायला येईल तेव्हा काय सांगणार? अरे जे सगळ्यांना सांगतो ते काही ना काहीतरी गोड बोलून गुंडाळायचं. बिचारा परत निघून जाईल. अरे तर अगदीच वेळेत आला. तू जा लवकर जाऊन लप जा. मी बघतो त्याला. या तुम्ही वेळेचे पक्के दिसता. अहो यावंच लागतं ना, काय करणार. काय आहे, बापूजींनी मला लहानपणापासून शिकवणच हीच दिली आहे की बेटा, जो माणूस वेळेची किंमत ठेवत नाही ना, मग वेळ पण त्याची किंमत ठेवत नाही. खूप चांगले विचार आहे तुमच्या वडिलांचे. अरे फक्त विचारच नाही, माझे अख्खेच्या अख्खे बापूजीच चांगले आहेत. चला द्या बापूजींचे चष्मे. सॉरी, तुमच्या वडिलांचा चष्मा अजून तयार नाही झाला. काय का? अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना की 4 तासात चष्मा रेडी होईल. 4 तासात नक्कीच बनला असता. मी माझे सगळेच्या सगळे कारागीर तुमच्या वडिलांचा चष्मा बनवायला लावले आहेत. मी म्हटलं भले माझं नुकसान झालं तरी चालेल, पण तुमच्या वडिलांचा चष्मा वेळेमध्ये बनलाच पाहिजे. पण तरीही चष्मा नाही बनवू शकला. अरे सगळ्या कारिगरांचा विषय आलाच कुठून भाऊसाहेब? तुम्ही तर म्हणाला होता ना लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, तो कम्प्युटर बनवतो चष्मा. मग हे सगळे कारिगर आले कुठून? हो पण ते कम्प्युटराइज मशीन बिघडलंय. मी कंपनीमध्ये तक्रार पण केलीये. अहो मग आता कधी तो कंपनीचा माणूस येणार, कधी ती मशीन दुरुस्त करणार, कधी बापूजींचा चष्मा बनवणार? हो म्हणून तर मी माझ्या कारागिरांना तुमच्या वडिलांचा चष्मा बनवायला लावला आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? कारिगर चष्मे बनवू शकत नाहीयेत का? हे बघा, तुमच्या वडिलांच्या चष्म्याचा नंबर खूप रेअर आहे, म्हणून तर वेळ लागतोय. अरे तुम्ही तर असे बोलत आहात जसं त्यांच्या चष्म्याचा नंबर नसून एखादा ब्लड ग्रुप आहे. अहो तसं नाहीये. जे काम मशीन करणार तेच काम माणूस करणार, तर त्याला वेळ तर लागणारच ना. आणि प्रश्न तुमच्या वडिलांच्या डोळ्यांचा आहे. घाईमध्ये काम नाही करू शकत. नीट नाही बनला तर त्रास होईल ना. अरे त्रास तर झालाच आहे भाऊसाहेब. मी बापूजींना सांगून बसलोय की तुमचा चष्मा 4 तासात तयार होईल. आता मी बापूजींना कसं काय तोंड दाखवू? काय जाऊन सांगू त्यांना? झालं का माझा चष्मा तयार? तुम्ही 1 मिनिट थांबा, मी कस्टमरशी बोलून मग तुमच्याशी बोलतो. हा मी इथे तुमच्याशी बोलत बसायला आलो नाहीये. मला माझा चष्मा हवा आताच्या आता. तुमच्या चष्म्याचं थोडस काम राहिलंय, उद्या नक्की होऊन जाईल. परत उद्या? अरे 3 दिवसांपासून तुम्ही मला सांगता उद्या मिळेल उद्या मिळेल उद्या मिळेल. कधी मिळणार माझा चष्मा? अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त मला नाही सगळ्यांनाच वेडा बनवता. अरे नाही. रावसाहेब यांनी मला सांगितलं की तुमचा चष्मा 4 तासात रेडी होईल. 4 तासांनी मी घ्यायला आलो तर म्हणतात की उद्या मिळेल. यांचा उद्या कधीच उजाडणार नाही भाऊसाहेब. मी यांना पैसे देऊन फसलोय. अरे हे बघा भाऊसाहेब, अरे काही बघायचं नाहीये भाऊ. आता तर यांचं बोलणं ऐकून मला पूर्ण खात्री झाली की माझ्या बापूजींचे चष्मे उद्याही मिळणार नाहीयेत. तुम्ही एक काम करा भाऊ, माझे पैसे परत करा. चला. अरे तुम्ही असं का करताय? पण तुम्ही चष्मा न बनवता निघून गेलात तर मला वाईट वाटेल ना. अरे तुम्हाला तर फक्त वाईट वाटेल, तिथे बापूजी माझी वाट लावतील. वाट नाही भाऊ, माझी ऑर्डर कॅन्सल करा आणि 4000 परत करा मला. सॉरी, ऑर्डर कॅन्सल झाल्यावर आम्ही ऍडव्हान्सचे पैसे परत नाही करत. एका चष्म्याचे 500 रुपये कॅन्सलेशन चार्ज कट करून घेतो. अरे कसला कॅन्सलेशन भाऊ? एक तर तुम्ही सांगितलेल्या वेळेत चष्म्याची डिलिव्हरी देत नाही आहात, चूक तुमची आहे. आणि कॅन्सलेशनचा चार्ज आमच्याकडनं वसूल करताय, हे तर चुकीचं आहे ना. हे बघा भाऊ, जर तुम्ही मला सगळे पैसे नाही दिले तर मी पोलिसांना बोलवीन. हो बोलवा पोलिसांना. मी तर चष्मा बनवून द्यायला कुठे नाही म्हणतोय. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तुम्हाला जी पावती दिली आहे त्याच्या मागे आमची पॉलिसी लिहिलेली आहे. दिलेली ऑर्डर कॅन्सल होणार नाही. आणि एकदा ऑर्डर तुम्ही दिली की मग त्यानंतर कॅन्सल केल्यावर 500 रुपये चार्जेस लागतात. बरोबर सांगत होते चिमनलालजी.
की तुम्ही एक नंबरचे फॉड आहात, फॉड. हे बघा भाऊ, धंद्यात लोक एकमेकांना नावं ठेवतच असतात, पण त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मी तर अजून पण तुम्हाला सांगतोय, उद्या तुम्हाला मस्तसा चष्मा बनवून मिळून जाईल. मला तुमच्याकडून चष्मा बनवून घ्यायचाच नाहीये भाऊ. माझ्या बापूजींच्या चष्म्याच्या नंबरची चिठ्ठी मला द्या आणि तुमचं ते कॅन्सलेशन कापून उरलेली रक्कम परत करा. चला. हो ठीक आहे ठीक आहे. हे घ्या तुमचे 3000 रुपये. चष्मा महाल मुर्दाबाद. या बनला का 4 तासात चष्मा? नाही मग मी तिकडे गेलोच नाही. काय आहे, मी माहिती काढली, मार्केटमध्ये तुमचं खूप चांगलं नाव आहे. मग मी विचार केला की तुम्हाला एक संधी तर द्यायलाच पाहिजे. संधी? चष्मा महल मध्ये फसणारा प्रत्येक जण आम्हाला संधी नक्की देतो. पैसे कापून घेतले ना त्याने. तुम्हाला कसं कळलं? अनुभव. तुम्ही पहिले नाही आहात. तुमच्यासारखे 100 जण तिकडे फसून आमच्या दुकानात येऊन गेलेत. सॉरी भाऊसाहेब, आता जे झालं ते विसरून जा आणि माझ्या बापूजींचा चष्मा बनवून द्या ना प्लीज. विसरून जाऊ? कसा विसरू? आजपर्यंत कुठल्याच कस्टमरने माझ्या दुकानात येऊन माझा अपमान कधीच नाही केला. सॉरी भाऊसाहेब, मी 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 मान्य करतो ना, माझी चूक झाली माझ्याकडून. सॉरी. बघा ना, ते म्हणतात ना, माणस मात्र भूलने पात्र. हं? आपल्या व्यापारी लोकांसाठी तर कस्टमर देवा समान असतो. ठीक आहे, देव नका समजू मला, पण एक भक्त समजून माझी प्रार्थना ऐकून घ्या प्लीज. माझ्या बापूजींचा चष्मा बनवून द्या प्लीज. सॉरी. मिच्छामी दुक्कडम. अहो असं काय करताय भाऊसाहेब, आम्ही तुमचे रेग्युलर कस्टमर आहोत. एका दिवसात 2दा आल्याने कुणी रेग्युलर कस्टमर नाही बनत. नाही नाही, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. माझे वडील चंपकलाल गडाजी जे आहेत ना, ते नेहमी त्यांचा चष्मा इथूनच बनवून घेतात. तुम्ही चंपकलालजींचा मुलगा आहात? हो अरे तेच जे गोकुळधाम सोसायटी मध्ये राहतात? हो हो, तुम्ही ओळखता ना त्यांना? हो हो, अगदी व्यवस्थित. त्यांच्या आशीर्वादानेच तर हे दुकान चालू आहे आज. लो तर पछि तुम्ही हे आधी सांगायला हवं होतं ना. सॉरी, आता ते चूक झाली. चला, आता तुम्हाला कळलं ना की हा बापूजींचा चष्मा आहे. मग जरा बनवून द्या ना प्लीज. ठीक आहे ठीक आहे, दोन्ही चष्मे बनवून मी उद्या तुमच्या घरी पाठवून देईन. नाही 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 भाऊ, हे बघा, उद्या नाही आज. ते काय ना, बापूजी चष्मा नसल्यामुळे खूपच जास्त त्रासात आहेत. प्लीज आज बनवून द्या. मी तुमचं म्हणणं समजू शकतो, पण तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात ना, तरी तुम्हाला उद्याशिवाय चष्मा नाही मिळणार. म्हणजे बापूजींना आता उद्यापर्यंत विना चष्म्याने राहावं लागणार. आता काय करू शकतो भाऊसाहेब? जर तुम्ही सकाळीच मला चष्मे बनवायला दिले असते ना, तर रात्रीपर्यंत एकतरी चष्मा मी तुम्हाला बनवून दिला असता. अरे बुद्धी घाण टाकली होती मी की मी चष्मा महल मध्ये गेलो. बरं ठीक आहे, पण उद्या नक्की मिळून जाईल ना? हो हो, तुम्ही काळजीच करू नका. तुमचे दोन्ही चष्मे सकाळी तयार असतील आणि तुम्हाला इकडे यायची पण गरज नाही. मी स्वतः येऊन तुमचे दोन्ही चष्मे तुम्हाला देऊन जाईन. थँक्यू. पण बघा हा, उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचवा प्लीज. बापूजी बिचारे खूप त्रासात आहेत. हो हो, नक्की बनवून तयार असतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही आहे बापूजींच्या नंबरची चिठ्ठी आणि हे 4000. ठीक आहे, बिल मी तुम्हाला चष्म्यासोबत देईन. हा नाही नाही, काही टेन्शन नाही. चला, थँक्यू. हा, चिमणलाल ऑप्टिशियन जिंदाबाद. अरे देवा, आता काय करू? बापूजींना तर मी सांगितलं होतं 4 तासात चष्मा मिळून जाईल, पण आता चष्मा तर उद्या मिळणार आहे. आता कुठलं तोंड घेऊन घरी जाऊ? एक काम करतो, आज घरी गेलोच नाही तर आजच्या रात्री काहीतरी कारण काढून त्या सुरत महेश भाई वकिलाच्या घरी निघून गेलो तर? नाही नाही नाही, हा काय विचार करतोय मी? अशा अवस्थेत बापूजींना एकटा कसं सोडू शकतो मी? नाही नाही, काही असलं तरी परिस्थितीला तोंड द्यावंच लागेल. बापूजींना सगळं खरं खरं सांगावंच लागेल. बापूजींचा फोन. देवा सांभाळून घे रे.
हा बापूजी. हा मला आधी सांग तू आता कुठे आहेस? मी ते चष्म्याच्या दुकानाच्या बाहेर. अच्छा बनला चष्मा बनला. नाही चष्मा तर नाही बनला बापूजी, मी बनलोय. हे? अरे काय नाही ते बरळतोय जेठ्या. सरळ सरळ सांग ना चष्मा बनला की नाही? नाही नाही बनला बापूजी. हे? नाही बनला मग अजून किती वेळ लागेल? ते ते आता म्हणतायत की उद्या मिळेल. काय? उद्या? अरे 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 काय 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 नाही काय अरे नाही काय बोलतोय जेठ्या तू? चष्मा उद्या मिळणार. हो बापूजी उद्या मिळेल. जेठ्या तू म्हणाला होता 4 तासात चष्मा बनवून मिळेल. हो मग त्यांनी मला आधी सांगितलं की 4 तासात मिळून जाईल. आता मी घ्यायला गेलो तर म्हणाले की नाही आता उद्या मिळेल. हा चिमणलाल आधी असं करत नव्हता. जो टाइम सांगायचा त्या टाइमात चष्मा बनवून द्यायचा. तू माझं बोलणं करून दे चिमणलालची. सोडा ना बापूजी, आता छोट्या गोष्टीसाठी कुठे आता. छोटी गोष्ट याच्याही छोटी गोष्ट. अरे काल रात्रीपासून बिना चष्म्याने माझी हालत खराब झालेली आहे. तू माझं बोलणं करून दे चिमणलालची. अरे एवढी मोठी चूक तो कशी करू शकतो? हो ना. आधी 4 तास म्हणाला आता उद्या म्हणतोय. तू माझं बोलणं करून दे चिमणलाल बरोबर. बापूजी खरं तर चूक चिमणलालची नाही माझी आहे. काय? हो मी तुमचा चष्मा बनवण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेलो होतो. मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला सांगितलं होतं ना की चिमणलालच्या ऑप्टिशियन मध्ये जा आणि तिथे चष्मा बनवून घे. तू दुसऱ्या दुकानात का गेलात? नाही नाही बापूजी, मी तिकडेच चाललो होतो, चिमणलालच्या दुकानातच चाललो होतो. पण मी त्याच्या दुकानात पोहोचणार त्याच्या आधी रस्त्यात मला एक माणूस भेटला. त्याने मला सांगितलं की तुम्ही चष्मा मालमधनं चष्मा बनवून घेतला तर तो 4 तासात तुम्हाला चष्मा बनवून देईल आणि 500 रुपये कमी मध्ये बनवून देईल. 500 रुपये? 500? 500 रुपये जेठ्या? अरे ते डोळ्यावर पट्टी बांधून मी अंधारातलं जिणे जगतोय रे जेठ्या. हाय, तुला 500 रुपये वाचवायची पडले. नाही नाही बापूजी, माझं ऐकून तर घ्या. अरे काय ऐकू? हे बघा, ते 500 रुपयाचं ऐकून सुद्धा मी गेलो तर चिमणलालच्याच दुकानामध्ये. मग मी तिथे जाऊन विचारलं की तुम्ही चष्मा 4 तासात बनवून द्याल ना? तर ते म्हणाले की नाही नाही, चष्मा तुम्हाला रात्रीपर्यंत मिळेल. तर मी म्हणालो भाऊ रात्रीपर्यंत तर खूप उशीर होईल, बापूजींना खूप त्रास होतोय. अच्छा चला चला संध्याकाळपर्यंत तरी बनवून द्या. तर तो आवाज चढवून बोलायला लागला की नाही नाही आम्ही असं करत नाही. मी सांगितलं ना भाऊ रात्रीपर्यंत मिळेल, बनवायचं असेल तर बनवून घ्या. तर मी बोललो भाऊ की तो चष्मा मेलवाला तर 4 तासात बनवून देतोय. तर तो म्हणाला की जा तिकडूनच बनवून घ्या. तर मग मी म्हटलं चला चष्मा मेलवाला जर 4 तासात बनवून देतोय तर मग चांगला आहे ना, तुमचा चष्मा 4 तासात मिळून जाईल ना. म्हणून मी तिथे बनवायला दिला बापूजी. आता घ्यायला गेलो तर बोलताय की नाही रेडी नाहीये, उद्या मिळेल. तर मी तिकडनं रिफंड घेतला आणि आता चिमणलालच्या दुकानातच चष्मा बनवायला दिलाय. आणि चिमणलाल बोलतायत की उद्या नक्की चष्मा बनवून मिळेल बापूजी. जेठ्या! अरे जेठ्या! अरे फोन! अरे माझं मनच जाणतंय की बिना चष्म्याचा मला किती त्रास होतोय ते. मला पण कळतं ना तुम्हाला किती त्रास होतोय ते. ऐकलं ऐकलं. अरे आजचा दिवस तर कसा तरी काढला मी, पण अजून आणखी नाही दिवस. आता कधी उद्या दुकान उघडणार, कधी चष्मा मिळणार, कधी मी तो घालणार. जेठ्या! अरे जेठ्या! अरे फोन! काय केलं तू जेठ्या? बापूजी बापूजी तुम्ही टेन्शन कशाला घेताय, मी आहे ना तुमचा तिसरा डोळा. अरे तुझा तिसरा डोळा घाल तुझ्या खिशामध्ये. तर ठेव फोन ठेव. सॉरी बापूजी, हे बघा आता एवढं सहन केलंय, थोडं अजून बापूजी उद्यापर्यंतचा प्रश्न आहे. उद्या तर नक्की मिळून जाईल चष्मा. आणि ते चिमणलाल तुम्हाला ओळखतात, खूप आदर करतात तुमचा. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आता चष्मा घ्यायला यायची गरजच नाहीये, मी घरी पोचवेन चष्मा. सॉरी बापूजी सॉरी. अरे सॉरी करू नको. मला नाही ऐकायचं तुझं सॉरी. ठेव फोन ठेव फोन ठेव तू. ठेवला काकाजी, ठेवला. भेंडी मास्तर चल. बाथरूमला जायचं, चला. अरे बाथरूमला नाही जायचंय, भगतसिंग रोडला जायचंय. भगतसिंग रोड? हा, तू मला आताच्या आता सखाराम वरून भगतसिंग रोडला घेऊन चाल. मी तिथून नाचासाठी भेटवस्तू घेईन आणि नाचायला घेऊन येईन. मी आपलं वचन नाही तोडू शकत. काकाजी अरे काय हसतोस काय?
नाही नाही काकाजी, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला नीट दिसत नाही आणि बाहेर कसं जायचं? अरे तो सखाराम मला थोडीच चालवायचा आहे, तुला चालवायचा आहे. ते सखाराम तर मीच चालवणार आहे काकाजी, पण तुम्हाला दिसत नाहीये ना. अरे दिसत नाही असं नाही, नीट दिसत नाहीये. दुर्कट दिसतंय पण दिसतंय. अहो तेच सांगतो काकाजी, धुसर दिसतोय तुम्हाला, म्हणून बिना चष्म्याचं आपण बाहेर नको जाऊया. मला काही ऐकायचं नाहीये, तू चल माझ्या बरोबर. काकाजी सॉरी काकाजी, सॉरी. तुम्हाला लागलं तर नाही? काय लागलं रे, तू चल बाबा चल. नाही 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 नाही, हे बघा तुम्ही आधी शांत व्हा, माझं म्हणणं ऐकून घ्या. एकदा जेठालालला येऊ द्या, मग आपण तिघं सोबत जाऊया. हा? अरे जेठाला सोड ना बाबा, तू मला घेऊन चल. ठीक आहे, मी घेऊन जातो, पण मला एकदा जेठालाल बरोबर बोलून घेऊ द्या. काय जर त्याला कळलं ना की मी तुम्हाला बिना चष्म्याचं बाहेर घेऊन गेलो, तर तो माझ्यावर रागवेल. अरे काय रागवेल काय? बाप मी आहे की तो? तू मला घेऊन चल चल. काकाजी तरी सुद्धा मला असं वाटतं की जेठालालला एकदा विचारायला हवं. त्याने मला विचारलं होतं, हा विचारलं होतं त्याने मला की बाबूजी तुमचा चष्मा किमानाऐवजी दुसरीकडून बनवून घेऊ, विचारलं होतं नाही ना? मग मी त्याला काय विचारू? बाप कोण आहे, मी की तो? तात्याचा वाढदिवस आज आहे आणि मी आजच त्याला भेट वस्तू देणार म्हणजे देणार. पण काकाजी ठीक आहे, दे. मी एकटाच जातो, रस्त्यात कोणाची तरी मदत मागेन मी. काकाजी ते बेडरूम तुम्ही कुठे जाताय? अहो काकाजी तुम्हाला काही दिसत नाहीये, बाहेर जायचं म्हणून तुम्ही बेडरूम मध्ये आलात, तुम्ही बाहेर कसे जाणार? अरे म्हणून तर सांगतोय, तू मला घेऊन चल. घेऊन जाणार आहेस की एकटाच जाऊ? नाही असं नका बोलू, मी घेऊन जातो तुम्हाला. हा. आज माझी पुरती वाट लागणार आहे. अरे चल बाबा, कसला विचार करतोयस? नाही कसलं नाही. अरे काय करतोय भेंडी मास्तर? सॉरी, काही खरं नाहीये आज. अरे चला. ऐक बाबा, पहिलं मला माझ्या खोलीत घेऊन चल. ते मशीन घ्यायचंय तर कपाटातून पैसे काढायचे. नाही नाही त्याची काही गरज नाहीये, माझ्याकडे पैसे आहेत, मी आता तुम्हाला देतो, तुम्ही नंतर मला द्या. ठीक आहे, चला. आणि त्या खणातून चावी काढून घे. खणातून? कशातून? अरे अरे तो इथे 2 नंबरचा खण आहे ना, त्यात घराची चावी आहे. कळलं. घे काढून घे. 2 नंबरचा खण. हा मिळाली. चला 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 या. सावकाश. हा इथे उंबरठा आहे. उंदीर कुठे आहे? उंदीर? उंदीर नाही, उंबरठा. अरे उंबरा आहे असं सांग ना बाबा. या काका. एक मिनिट, मी दार लावतो. हा लावून घे बेटा. हा चल झालं. हो चल. द्या, हात द्या. का? पायऱ्या सुरू होतात ना म्हणून. अरे बाबा माझ्या घराच्या पायऱ्या आहेत, मला माहिती आहे इथे पायऱ्या आहेत, रोज येणं जाणं आहे माझं. नाही, मी आपलं असंच. रोज येत जात असतो. आज सकाळी पण जेठ्याबरोबर बागेत गेलो होतो मी. ते बघितलं, म्हणून सांगत होतो मी हात द्या म्हणून. अरे भाऊ होतं असं, कधी कधी मी चष्मा घालतो तरी असं होतं असं, घसरतो पाय. तू चल ना. मी काय म्हणतो, राहू दे ना, नको जाऊया काकाजी. अरे काय नाही झालंय, चल ना बाबा तू. राहू दे म्हणतोय. हळू या. हा. ऐकायचंच नाहीये, सगळं स्वतःच खरं करायचंय. अरे काय बडबड करतोय? नाही काही नाही. आता आरामात आहे, इथे सुद्धा बघून. हा. या. हा आपण पोहोचलो सखारामपर्यंत. अरे काय करताय काकाजी? काय झालं? सखारामला मारताय का? स्क्रॅच येईल ना. अरे बाबा मारत नाहीये तुझ्या सखारामला, मी फक्त अंदाज घेतोय. कळू दे तरी कुठे बसायचं. बरोबर बस. या सीटवर धूळबीळ नाहीये ना? काकाजी मी एक वेळ आंघोळ करतो, पण सखारामला 2दा आंघोळ घालतो मी. अजिबात धूळ नाहीये, बसा तुम्ही. अरे परत मारताय तुम्ही. अरे सांगितलं ना तुला कुठे बसायचंय, ते कसं कळणार मला? थांबा, मी तुम्हाला मदत करतो. द्या काठी द्या. या आता तुमचा पाय द्या. द्या. मी अरे भेंडी मास्तर काय करतोय? आता दुसरा पाय द्या. अरे दुसरा पाय द्या. उचला. सावकाश. अरे एवढं तर मला दिसतंय ना बाबा, काय करतोय तू? भेंडी काय झालं? काय? बाकी काही नाही. हा मी ती ठेवली बाजूला. आता बसा. हा अरे असं म्हटलं की इथेच बसलात तुम्ही. अरे काय? इकडे नाही बसायचं तुम्ही. उठा बरं. उठा. आता गोल फिरा. आणखी फिरा. हा फिरा. आता शांत बसा. हा बसा. अरे काठी नाही बाजूला आहे काठी. बसा तुम्ही. हा बसा. बरोबर आहे. हो बरोबर आहे. सध्या ती काठी दे. हो ही इथेच आहे, शेजारी आहे? बघा. ठीक आहे.